Hello everyone. Who wants to be millionaire? Me. Who wants to be multi-millionaire? Okay, great. Right? तर सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घेऊया की मिलेनियर म्हणजे काय. जे कुणाला पण मिलेनियर म्हणतो की ज्याच्याकडे 10 लाख रुपये आहेत त्याला मिलेनियर आपण म्हणतो. मग मिलेनियर होणं तर खूप सोपं आहे, राईट? खूपच सोपं आहे. आणि बिलेनियर म्हणजे काय माहिती कोणाला? हु इज बिलेनियर? अब्जाधीश. अब्जाधीश. येस, मराठीमध्ये ज्याला अब्जाधीश म्हणतो आपण, किंवा 1000 मिलियन किंवा थोडक्यात जर सांगायचं झालं तर एकावर 9 शून्य म्हणजे बिलेनियर. तर आज आपण बघतोय हाऊ टू बिकम मल्टी मिलेनियर, पण आपला फोकस, आपलं टार्गेट असलं पाहिजे बिलेनियर होण्याचं. सो आर यू रेडी? राईट? सो आपण Yes. स्टार्ट करतोय मल्टी मिलेनियर माइंड. इन शॉर्ट, क्रिएटिंग वेल्थ. कारण याच्यामध्ये शब्द काय आहेत? मल्टी मिलेनियर माइंड. आपण आज माइंड बद्दल बोलणार आहे. जे हे मल्टी मिलेनियर तुम्हाला बनवू शकतं ते तुमचंच माइंड जे तुमच्यात आतमध्ये आहे. क्रिएटिंग वेल्थ विथ युअर माइंड पॉवर इज मल्टी मिलेनियर माइंड, राईट? तर जेव्हा आपण माइंड बद्दल बोलतो, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माइंड 2 भागात विभागलं गेले आहे. थोडक्यात 2 स्वतंत्र माइंड नाही आहेत आपल्याला, परंतु एकाच माइंडच्या 2 स्फिअर्स आहेत. एक कॉन्शियस माइंड आणि दुसरं जे आहे ते आहे सबकॉन्शियस माइंड. तर हे जे कॉन्शियस माइंड आहे हे 10% पॉवरफुल आहे आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते 90% पॉवरफुल आहे. जे कॉन्शियस माइंड आहे ते त्याच्या नावातच आहे कॉन्शियस. लॉजिकल विचार करणारं जे माइंड तुमचं आहे ते आहे कॉन्शियस माइंड. आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते 90% पॉवरफुल आहे. आणि आपल्याला आता जे काम आहे ते कॉन्शियस माइंड कडे थोडंसंच आहे आणि सबकॉन्शियस माइंड कडे जास्ती आहे. पण तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे ते कॉन्शियसली फक्त तुम्हाला अवेअर करून देईल की तुम्हाला काय हवंय, कारण डिसिजन मेकिंगचं काम त्याचं आहे. फायनान्शियल गोल तुमचा या वर्षाचा तुम्ही ठरवला आहे का? आज तारीख आहे आज तारीख आहे 12 जून 2021, 12 जून. राईट? 12 जून हो. 2012. तर 31 डिसेंबर 2021 ला तुमच्या बँक अकाउंट मध्ये किती अमाऊंट असेल किंवा किती पैसे तुम्ही कमवाल ह्याचा कुठेतरी तुम्ही विचार केलाय का? एक टार्गेट घेतलंय का स्वतःला? तुमचा फायनान्शियल गोल तुम्ही कधी ठरवला आहात का? तर ऑलमोस्ट 6 महिने आपल्या हातामध्ये आहेत आणि या 6 महिन्यात तुम्ही किती अमाऊंट कमवणार आहात, सेव्ह करणार आहात आणि मल्टिप्लाय करणार आहात, हे सगळं हा तुमचा फायनान्शियल गोल आहे. आणि हा गोल असला पाहिजे. किती? हे व्यक्तीनुसार वेगळं आहे, हे व्यक्ती सापेक्ष आहे. तर प्रत्येक माणसाला मला काय वाटतं ते सेम तुम्हाला वाटेल असं नाही. तर तुम्हाला या 6 महिन्यात किती पैसा कमवायचा आहे, किती पैसा सेव्ह करायचा आहे आणि किती पैसे इन्व्हेस्ट करणार आहात तुम्ही आणि किती पैसा तुम्ही मल्टिप्लाय करायला लावणार आहात. दिस शुड बी युअर फायनान्शियल गोल. ओके? सो तसं तुम्ही कुठे ठरवलं आहात का? जर ठरवलं असेल तर वेल अँड गुड. नसेल तर ही अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला ठरवायची खूप गरज आहे. जेव्हा तुम्हाला माहिती असतं मला कुठे जायचंय, जेव्हा माहीत असतं तेव्हा तुम्ही तिथे पोहोचण्याचे चान्सेस जास्ती असतात, किंबहुना तिथे जाण्याचे चान्सेस असतात. अदरवाईज जेव्हा तुम्हाला माहितीच नसतं तुम्हाला कुठे जायचंय, तिथे पोहोचण्याचे चान्सेस खूप कमी असतात. सो क्रिएटिंग वेल्थ विथ युअर सबकॉन्शियस माइंड हा आजचा आपला टॉपिक आहे. तर आजचं तुमचं जे काय फायनान्शियल सक्सेस आहे, हे सक्सेस
ग्रेटली डिपेंड अपॉन तुमचं आजचं जे फायनान्शियल सक्सेस आहे ते कशावर अवलंबून आहे. तर आतापर्यंत तुमचं जे प्रोग्रामिंग झालं होतं, तुमच्या माइंडचं जे प्रोग्रामिंग आतापर्यंत झालं होतं, तुमचं जे लॉजिकल थिंकिंग आहे, लोक बोलतात लॉजिकल विचार करा, लॉजिकल विचार करा, लॉजिकल विचार करा. बट मी हे म्हणते की लॉजिकल विचार करणं, जर तुम्ही कायमस्वरूपी लॉजिकलच फक्त विचार करत राहिला तर लॉजिकल विचार करणं इज द इझिएस्ट वे टू लिव्ह अ लाईफ इन मिडिओक्रेसी. तर जर फक्त तुम्ही लॉजिकल विचार करत बसला, अरे असं होईल का, तसं होईल का, तर देन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी अ मल्टी मिलेनियर. जेव्हा आपण काही नॅचरल लॉज बद्दल बोलणार आहोत आज, किंवा जेव्हा आपण या अफाट मनाच्या शक्तीबद्दल बोलणार आहोत, तर ती जी मनाची शक्ती आहे ती मिरॅकल्स घडवू शकते. ती मिरॅकल्स घडवू शकते. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे जे हवं ते सगळं देण्याची ताकद आणि शक्ती तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. पण असं टूल तुमच्याकडे असून सुद्धा तुमचा स्वतःवर विश्वास नसतो, किंबहुना माहिती नसतं. बऱ्याच वेळा लोकांना माहिती असलं तरी लॉजिकल विचार करतात. जो आतापर्यंत तुमचं जे काही माइंड प्रोग्रामिंग झालं, आतापर्यंत तुम्ही जो काही तुमचा थिंकिंग पॅटर्न होता, थिंकिंग पॅटर्न जेव्हा जेव्हा तुम्ही काही एखादा विचार करता आणि त्याला पकडून ठेवता, तर त्या पद्धतीचे न्यूरॉन्स तुमच्या ब्रेन मध्ये डेव्हलप व्हायला लागतात. तसे न्यूरो पाथवेज तुमच्या ब्रेन मध्ये डेव्हलप व्हायला लागतात आणि तशाच पद्धतीचे रिझल्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला येतात. तर जसं आपण बघितलं, माइंड प्रोग्रामिंग असेल, लॉजिकल थिंकिंग असेल, किंवा तुमचे थॉट पॅटर्न्स असतील, किंवा तुमचा ऍटिट्यूड टुवर्ड्स मनी. जसं आता आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की ऍटिट्यूड टुवर्ड्स मनी, जर माझा ऍटिट्यूडच चुकीचा होता पैशाकडे बघण्याचा, पैसा, आता प्रत्येकाचं मत वेगळं आहे याच्याबद्दल. जसं मी खूप लोकांशी भेटते, बोलते आणि विचारते की पैसा किती इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तर जसं आपण लास्ट सेशन पण डिस्कस केलं, तर पैसा माझ्याकडे इम्पॉर्टंटच नाहीये माझ्यासाठी. तर जर मला वाटत असेल माझ्यासाठी पैसा इम्पॉर्टंटच नाहीये, तर तो तुमच्याकडे भरभरून कसा येणार, राईट? तर जसं आपण म्हणतो की जर मी सीड्स बघितले, थोडक्यात मी गहू बघितले. एक शेतकरी आहे जो गहू पेरायला घेऊन निघालाय. तर मी त्याला विचारलं की अरे तू काय पेरतोस, तर तो म्हणाला मी गहू पेरायला चाललोय. तर गहू पेरल्यानंतर त्याचं पीक काय येणार आहे हे मी आधी समजून घेऊ शकते, किंवा मी सांगू शकते ह्याचं, कारण गहू पेरल्यानंतर गहूच येणार आहेत. सिंपल तसंच ते गव्हाचं पीक बघितल्यानंतरही मी सांगू शकते की ह्याचे सीड्स काय असणार आहेत, व्हाईस वर्सा, राईट? तर जर तुमचे सीड्स बघितल्यानंतर तुम्हाला क्रॉप कुठलं येणार आहे किंवा फ्रूट कुठलं येणार आहे हे जर कळत असेल, तर जर तुमचे विचार हे असतील, तुमचा थॉट पॅटर्न हा असेल, की तुमचा बिलीफ सिस्टीम हा असेल की पैसा, मनी इज नॉट इम्पॉर्टंट, जर तुम्हाला वाटत असेल मनी इज नॉट इम्पॉर्टंट, नेचरचा रूल आहे व्हॉट एव्हर यू अप्रिशिएट विल कम टू यू, व्हॉट एव्हर यू क्रिटिसाइज विल गो अवे फ्रॉम यू. दिस इज द लॉ ऑफ नेचर. तर हा नेचरचा लॉ आहे. ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्ही अप्रिशिएट करता त्या गोष्टी तुमच्याकडे भरभरून येतात, राईट? So training and managing your own mind is the most important skill to become multimillionaire. Simple, I again repeat, training and managing your own mind is the most important skill to become multimillionaire. तर जर तुम्हाला मल्टीमिलियनियर बनायचं असेल तर train your mind and manage your mind as multimillionaire. जर तुम्हाला मल्टीमिलियनियर बनायचं असेल तर तुमचं हे जे माइंड नावाचं टूल, जे शस्त्र अस्त्र तुमच्याकडे आज अवेलेबल आहे, त्याला तुम्ही ट्रेन करा आणि तो तुमच्यासाठी पैसे आणेल.
तुम्हाला वेगळं काम करण्याची गरज नाही. म्हणून मी नेहमी म्हणते बैठो सोचो और पैसा आएगा. जे नेहमी म्हणते लोकांना, लोक म्हणतात ऐसा थोडी ना होता है. तर हे माझं वाक्य खूप फेमस झालं, बैठो सोचो और पैसा आएगा. इट्स पॉसिबल. कारण तुम्हाला काय विचार करायचा हे मात्र तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. बैठो सोपं आहे, सोचो और पैसा आएगा. पैसा घ्यायला पण सोपं आहे. काय विचार करायचा, काय ट्यून करायचं, काय फ्रिक्वेन्सीला ट्यून करायचं, कुठलं व्हायब्रेशन, कुठल्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेट करायचं, हे जसं आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला कळतं की काही तुमचे जसे बिलीफ सिस्टम्स आहेत त्यानुसार तुमचं माइंड प्रोग्रामिंग जसं झालंय त्यानुसार तुमच्या आयुष्यात तुम्हाला रिझल्ट येत आहेत. तर आता जे रिझल्ट येत आहेत ते रिझल्ट हे तुमचे आतापर्यंत राईट. थोडक्यात तुमचे थॉट पॅटर्न्स जसे होते त्यानुसार तुमचा रिझल्ट आजचापर्यंत आहे. पण उद्याचा रिझल्ट आम्ही बदलू शकतो का? परवाचा रिझल्ट आम्ही बदलू शकतो का? तर उत्तर आहे येस, आपण बदलू शकतो जेव्हा आपण इथे बदल करतो. जेव्हा तुमचं थिंकिंग पॅटर्न किंवा बिलीफ सिस्टम तुमचा चेंज होईल त्यावेळेला जो येणारा पैशाचा फ्लो आहे तो खूप जास्त प्रमाणात येऊ शकतो. सो बिलीफ सिस्टम कशा असतात, लहानपणापासून तुम्ही काही गोष्टी ऐकल्या असतील पैशाच्या बाबतीत की आतापर्यंत मी हजारो लोकांना शिकवले आणि हजारो लोकांनी हा माझा प्रोग्राम अटेंड केला असेल. मी नेहमी हा प्रश्न विचारतो की किती लोकांनी हे वाक्य ऐकलंय आई वडिलांच्या तोंडून किंवा घरच्या सिनियर जे कोणी आहेत त्यांच्या तोंडून. अरे पैसा क्या पेड़ पे उगता है, का पैसा झाडाला लागतो. हे वाक्य मला वाटत नाही की कुणीही ऐकलं नाहीये आयुष्यात, असा माणूस विरळाच. कारण प्रत्येकानं ऐकलंय. लहान असताना मुलं हट्ट करतात, अमुक पाहिजे तमुक पाहिजे, अरे हे काय, हे पाहिजे, पैसा काय झाडाला लागत नाही. थोडक्यात जेव्हा जेव्हा तुम्ही हे म्हणता आम्ही ऐकलं, आमचं प्रोग्रामिंग झालं, आम्ही मुलांना जर म्हणत असू तर तुम्ही मुलांचं प्रोग्रामिंग करताय की पैसा कमवणं इतकं इझी नाहीये. थोडक्यात पैसा कमवणं हे हार्ड आहे हे मुलांच्या डोक्यात तुम्ही घालता किंवा हे त्यांचा माइंडसेट बनतो. तर असं खूप सारे बिलीफ सिस्टम्स आपण घेऊन लहानाचे मोठे होतो. तर एक जसं आहे की काळ्या रंगाचं मांजर जर आडवं गेलं, तुम्ही कुठेतरी निघालाय, ब्लॅक बिल्ली ने अगर रास्ता कट कर दिया या काट लिया, तर बऱ्याच वेळा म्हणतो अरे 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 मी महत्वाच्या कामाला निघालो तर नेमकं काळं मांजर आडवं गेलं. आपण ऐकलंय? येस, आपण ऐकले. आणि जर तुम्ही ते मानत असाल, कसं असतं की जर तुम्हाला त्याच्यावर विश्वास आहे की हा काळं मांजर जर आडवं गेलं तर माझं काम होत नाही, हा माझा माइंडसेट जर असेल, किंवा एखादा शर्ट हा माझ्यासाठी खूप लकी आहे, एखादं पेन हे माझ्यासाठी खूप लकी आहे, दिस इज युअर माइंडसेट ओनली. ती वस्तू आहे, त्या वस्तूत काहीच फरक नाही. ती वस्तू तुम्ही वापरली किंवा दुसरी वापरली, इट्स ऑल अबाउट युअर माइंडसेट. आणि तुमच्या डोक्यात काय चाललंय, तुमच्या मनात काय चाललंय त्या गोष्टीबद्दल. तुम्हालाच वाटतं की अरे मी आज हे पेन मला सापडतच नाहीये, मला महत्वाच्या परीक्षेला जायचंय किंवा इंटरव्ह्यूला जायचंय आणि गेल्यानंतर मला जे लिहायचंय ते पेन आज काय होईल, कसं होईल, या ऍटिट्यूडने जेव्हा तुम्ही जातात त्यावेळेला तुम्हाला रिझल्ट तसाच येतो. आणि तुम्ही काय म्हणता, बघा मी तर म्हणलं होतं ना की जाता जाता नेमकं काळं मांजर आडवं गेलं. मी म्हणलो होतं की नाही की आता काहीतरी अपशकुन झालं. तर त्या काळ्या मांजराने काहीच तुमचं बिघडवलं नव्हतं. तुमच्या स्वतःच्या, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही स्वतः आहे, तुमच्या आतमध्ये जे चाललंय ते मॅटर करतं, बाकीच्या कुठल्याच गोष्टी मॅटर करत नाहीत.
तर तुम्हाला एक होमवर्क सांगते मी की आतापर्यंत तुमच्या मनामध्ये पैशाच्या बाबतीत काही फिलिंग्स असतील, निगेटिव्ह फिलिंग्स, काहीही तुमच्या मनात भीती असेल पैशाबद्दल, काही तुमच्या मनात इनसिक्युरिटीज असतील, काही चिंता असतील, तर अशा सगळ्या तुम्ही एकदा लिहून काढा एका पेपरवर, एकदा नीट वाचा आणि नंतर फाडून टाका किंवा तो पेपर जाळून टाका, की आज ते आपल्याला काढून टाकायचंय सगळं. तर हे प्रत्येक माणसाचा, जसं मी म्हणलं, बिलीफ सिस्टम आहे, त्यानुसार त्यानुसार आयुष्यात तुमच्या ज्या काही घटना घडतात ह्या त्यानुसार घडतायत. कारण काही लोक म्हणतात मनी इज नॉट इम्पॉर्टंट, काही लोक हे म्हणतात इफ यू आर बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक. काही लोक असं म्हणतात इफ यू आर बॉर्न पुअर इट्स नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय पुअर it's your mistake, right? Bill Gates, he is a co-founder of Microsoft. So त्यांचे जर हे विचार असतील तर रिझल्ट मध्ये काय आहे ते सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहितीये. तर साधी गोष्ट आहे, जो माणूस म्हणतो की मनी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी, इट्स जस्ट लाईक अ फॉक्स अँड ग्रेप्स, तर कोल्हा उड्या मारतो 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 द्राक्ष खायसाठी, आणि जेव्हा द्राक्ष मिळत नाहीत तेव्हा तो म्हणतो ग्रेप्सचा सार. द्राक्ष आंबट आहेत, राईट? तर द्राक्ष आंबट नाहीयेत, ती तुम्हाला मिळत नाहीयेत म्हणून तुम्ही तसं म्हणताय. इट्स ऑल अबाउट युअर बिलीफ सिस्टीम. तर हे खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही काय विचार करता एखाद्या गोष्टीबद्दल, कुठले असेल ऍटिट्यूड तुमच्या लाईफमध्ये. जसं मी नेहमी म्हणते, बी प्रॉस्परस बियॉन्ड युअर एक्सपेक्टेशन्स इन ऑल एरियाज ऑफ युअर लाईफ. तर आत्ता आपण बोलतोय पैशांच्या बाबतीत म्हणून मी फक्त पैशाच्या बाबतीत बोलते, बट युअर ऍटिट्यूड मॅटर्स. तुमचा जो ऍटिट्यूड टुवर्ड्स मनी, ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर लाईफ, ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर रिलेशनशिप्स, ऍटिट्यूड टुवर्ड्स युअर लव्ह, व्हॉट एव्हर, तुमच्या आयुष्यातला प्रत्येक जो कानाकोपरा आहे तो सगळा समृद्ध करायचा असेल तर त्या गोष्टीच्या प्रती तुमचा ऍटिट्यूड सुधारा. जर ऍटिट्यूड चांगला असेल तर या जगात अशक्य काहीच नाही, राईट? तर जर तुमची ती प्रायोरिटी असेल, इट्स ऑल अबाउट प्रायोरिटी. जर तुम्हाला वाटतं की येस मनी इज इम्पॉर्टंट, कॅन मनी बाय हॅपीनेस? माय क्वेश्चन टू यू ऑल, can money buy happiness? हॅपीनेस आपल्या आतच आहे, पण मनीने तो वाढवू शकतो आपण. इट कॅन हेल्प, पण त्यांनीच मिळवू can शकतो help. असं नाही. म्हणजे 100% मनी इम्पॉर्टंट आहे असं नाही, कारण का पैसे श्रीमंत असणारे पण आनंदी असतातच असं नाही. त्यामुळे इट्स अप टू बरोबर. यू. जसं मी म्हणलं, व्यक्ती सापेक्ष आहे. मला पण असंच वाटतं. हा, काय? हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड. मनी कॅन बाय हॅपीनेस. आपल्या स्वतःसाठी पण हॅपीनेस बाय करू शकतात मनी, आणि आपण दुसऱ्यासाठी पण म्हणजे वी कॅन बाय हॅपीनेस. एखाद्या लहान मुलाला आपण एखाद्या दिवशी त्याची पुस्तकं दिली किंवा काय, तर हे आपल्याला दुसऱ्याला हॅपीनेस देण्यासाठी पण ते जरुरी आहे की आपल्याकडे सफिशियंट मनी असले तर आपण दुसऱ्यालाही हॅपीनेस देऊ शकतो, आणि त्या हॅपीनेस मधून इट इज हॅपीनेस वी बाय फ्रॉम मनी. म्हणजे असंही आहे. त्यामुळे मनी आवश्यकच आहेत, आणि हॅपीनेस ही इज अ स्टेट ऑफ माइंड. तर तुम्हाला हॅपी राहता आलं तर कुठल्याही सिच्युएशन मध्ये राहू शकता, नाही तर कशातच नाही राहू शकत. सो इट्स अ स्टेट ऑफ माइंड. श्वेता? येस, आय टू बिलीव्ह दॅट मनी कॅन बाय हॅपीनेस. कारण कसं असतं, ज्यावेळेस आपण वी आर अ सोशल, आपण सामाजिक व्यक्ती आहोत. So when you have to be in a society, then definitely you have to take care of few people. You have to take care of few
सिच्युएशन्स, फ्यू सेलिब्रेशन्स, इव्हेंट्स, मग प्रत्येक गोष्ट करण्यासाठी तुम्हाला पैसा हा आजच्या ह्याच्यामध्ये लागतोच. तुम्हाला लोकांना खुश ठेवायचं असेल, तुम्हाला 4 गोष्टी त्यांना द्याव्या लागतात. तुम्हाला जर एका समाजात राहायचं असेल, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला त्यांच्यासाठी थोडा पैसा खर्च करावाच लागतो. तुमच्याकडे पैसाच नसेल तर तुम्ही यात कोणत्याच गोष्टी करू शकत नाही. आणि त्यामुळे येस, इट इज व्हेरी नेसेसरी. मनी इज नेसेसरी, येस इट्स नेसेसरी अँड डेफिनेटली इट्स अ स्टेट ऑफ माइंड. कारण काय होतं बहुधा की आपण जर एखादी गोष्ट नाही करू शकलो तर साहजिकच आपण थोडेसे दुःखी होणार, नाराज होणार, समोरचा व्यक्ती आपल्या वरती नाराज होणार आणि इव्हेंच्युअली काय होणार, सगळ्या काही गोष्टी चुकीच्या घडत राहणार, मग नेगेटिव्ह मध्ये जाणार. So definitely to be in a positive way, yes, you need money. हे कटू सत्य आहे, पण हेच सत्य आहे की पैसा असल्याशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही. आपण फक्त म्हणतो Okay, की great. पैसा काय गरजेचं नसतं, माणसं पाहिजेत, पण ते माणसं जोडून ठेवण्यासाठी त्यांच्यावरती खर्च करावा लागतो, त्यावेळेसच ते माणसं जोडलेले राहतात, नाहीतर राहत नाही, निघून जातात. अँड दॅट्स अ फॅक्ट. Yes. खरंच So, can खरंच money buy म्हणजे happiness? मी या याचं गोष्टी उत्तर खरं खरंच तर सांगायचं. अनुभवलेल्या आहेत. मी या गोष्टी अनुभवल्या आहेत, त्याच्यामुळे मी अगदी फुल प्रिपेअर्ड आहे की मनी ही अत्यंत 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 आवश्यक गोष्ट आहे. ते म्हणतात ना, चढत्या सूरजला सगळेजण सलाम ठोकतात, तर तशातली गरज. ज्याच्याकडे पैसा असतो तो माणूस अक्षरशः खुश असतो. ठीक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, कार्मिक गोष्टी आपण सोडून देऊया, दॅट्स अ डिफरंट इश्यू, ती गोष्टच नाहीये चालू. बट बेसिक क्वेश्चन इज येस, मनी बायज हॅपीनेस, दॅट्स अ फॅक्ट. ओके. मनी कॅन मनी बाय हॅपीनेसचं उत्तर हे आहे माझ्या दृष्टिकोनातनं की मनी डिरेक्टली हॅपीनेस नाही विकत घेऊ शकत, पण हॅपीनेस देणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपण मनीने विकत घेऊ शकतो, विच ॲडॉन्स द हॅपीनेस करेक्ट. इन युअर बेसिक हॅपीनेस. जे तुमचं हॅपीनेस आहे, हॅपीनेस कोशंट तुमचा जो आहे तो वाढवतो. पैशाच्या बाबतीत एक पैसा हा असा आहे की तुम्ही जे आहात ते पैसा वाढवतो. मनी मॅग्निफाईज व्हॉट यू आर. तुम्ही जर खूप मनानं उदार असाल तर तो तुमची उदारता पैसा वाढवेल. तुम्ही जर खूप कंजूष असाल तरी पैसा तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही खूप जास्त कंजूस व्हाल. जर तुम्ही खूप खुश असाल तर पैसा तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही जास्ती खुश व्हाल. प्रत्येक गोष्ट सिंपल रूल हा आहे, मनी मॅग्निफाईज व्हॉट यू आर. तुम्ही जे आहात ते पैसा वाढवतो. नेक्स्ट, आपण जेव्हा मल्टीमिलियनेअर माइंड प्रोग्रामला सुरुवात करतोय त्यावेळेला बेसिक 4 स्टेप्स वर हा आधारलेला कार्यक्रम आहे. तर 4 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज अवेअरनेस. कुठल्याही गोष्टीची सुरुवात, जिथे प्रगती करायची आहे, जिथे चेंज करायचं आहे, त्या कुठल्याही गोष्टीची पहिली सुरुवात, पहिली पायरी इज अवेअरनेस. अवेअरनेस जेव्हा तुम्हाला होतो की हा मला कुठेतरी चेंज करायचा आहे, राईट, जेव्हा मला माहिती असतं की हा मला इथे चेंज करायचं आहे किंवा हे माझ्याकडे चांगलं आहे, हे माझ्याकडे चांगलं नाहीये, आणि जे चांगलं आहे ते अजून वाढवायचं आणि जे चांगलं नाहीये माझं ते अजून मला थोडं तिथे चेंज करायचं. तर जेव्हा अवेअरनेस येईल, तर अवेअरनेस काय आहे माहिती असणं. डोंट रन, फेस द फॅक्ट की समजा तुमची आजची परिस्थिती अजिबात चांगली नाहीये पैशांच्या बाबतीत. इट्स ओके. आज तुम्ही जर खूप श्रीमंत नाही आहात तर उद्या होणार नाही हे कोणी सांगितलं? तर आपण या काही गोष्टी शिकणार आहोत किंवा आपल्यात बेसिक जो चेंज करणार आहोत, याच्यानंतर जो बेसिक ऍटिट्यूड मध्ये चेंज करणार आहोत, बिलीफ सिस्टीम चेंज करणार आहोत, आणि त्यानंतर जो पैशाचा ओघ यायला सुरुवात होईल तो येणार आहे. फक्त आत्ता मी स्टेप बाय स्टेप जसं सांगते त्या स्टेपनी तुम्ही जायचा प्रयत्न करा. अवेअरनेस पहिल्यांदा तुम्ही स्वतःला माहिती करून घ्या. मी स्वतः काय आहे, मी स्वतः काय आहे, माझे विचार काय आहेत. तर तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं की तुम्ही हे लिहून काढा की तुमच्या आतमध्ये पैशांना घेऊन काय आहे, काय इन्सिक्युरिटीज आहेत, काय मला याने असं म्हणलं होतं, मला त्यांनी असं म्हणलं होतं. लहानपणी तुमचे आई बाबा जेव्हा तुम्ही लहान होतात त्यावेळेला तुमचे आई बाबा पैशांच्या बाबतीत काय बोलत होते
हा विचार करा, जेव्हा मी टी हार्व एकर म्हणून एक इंटरनॅशनल ट्रेनर आहेत त्यांच्याकडे हा जेव्हा मी कोर्स केला त्यावेळेला त्यांनी डीप रिलॅक्सेशन मध्ये नेलं आणि त्यांनी हे सांगितलं होतं आम्हाला की तुम्ही विचार करा लहानपणीचा की त्यावेळेला तुमचे आई वडील काय निगेटिव्ह बोलत होते पैशांच्या बाबतीत. तर मी इतका असा माइंड मध्ये इतका प्रयत्न करत होते की मला असं काहीतरी एखादं सापडावं की ज्याच्यावर मला रेमेडी हवी आहे. तर मला काही केलं आठवेना की माझे आई वडील काहीतरी पैशाच्या बाबतीत निगेटिव्ह बोललेले. पण मग मी अति विचार केल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की माझे जे काका होते, म्हणजे माझे सगळ्यात जे मोठे काका होते, त्यांचं वय 14 वर्ष होतं आणि माझे वडील त्या भावंडात सगळ्यात लहान आहेत. माझ्या वडिलांचं वय 4 होतं जेव्हा माझे आजोबा वारले होते आणि आजी होती आणि 5 मुलं आणि 2 मुली, एवढी फॅमिली होती. 14 वर्षाचे माझे जे काका होते त्यांनी त्यावेळेला सगळं शिक्षण वगैरे स्टॉप केलं आणि त्यांनी मिळेल ती जॉब करून कॉर्पोरेशन मध्ये नोकरी करायला सुरुवात केली. 14 वर्षाचा मुलगा, एवढ्या लहान वयात सगळी जबाबदारी आणि सगळं कुटुंब आपल्याला पोसायचंय, तर त्यांचे विचार काय असतील हा विचार करा. कारण 14 वर्षाचं मूल पण लहानच आहे, तर त्यांचे विचार कसे असतील. तर मी विचार केला 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 तर ते नेहमी एक वाक्य म्हणायचे जे मला तिथे स्ट्राईक झालं. तर ते नेहमी म्हणायचे की मला 1 रुपया बैलगाडीच्या चाकासारखा दिसतो. हे मी माझ्या लहानपणीची गोष्ट सांगते. ते नेहमी म्हणायचे, ते वाक्य मला आठवलं की मला 1 रुपयानं, तेव्हा 1 रुपयाला पण किंमत होती भरपूर, ही फार पूर्वीची गोष्ट आहे. तर ते म्हणाले 1 रुपया मला बैलगाडीच्या चाकासारखा दिसतो. ते मला त्या वर्कशॉप मध्ये आठवलं की मी निगेटिव्ह फक्त एवढं एक वाक्य ऐकलं होतं. तर हे असं तुम्ही काय ऐकलं होतं तुमच्या लहानपणी, कुणी काही बोललं असेल किंवा मे बी लग्न होऊन आल्यानंतर इनलॉजनी जे श्वेता तुमचा एक्सपिरियन्स आहे, तर अशा काही गोष्टी ज्या तुमच्या आतमध्ये आहेत त्या आपल्याला काढायच्या आहेत. सो फर्स्ट इज अवेअरनेस. तर तुम्ही समजून घ्या की ठीक आहे आताची माझी कंडिशन काय आहे. जेव्हा तुम्हाला वजन कमी करायचं असतं, जेव्हा वजन कमी करायचं असतं तर डॉक्टर पहिल्यांदा काय करतात किंवा जे डायटिशियन असतात ते काय करतात, पहिल्यांदा तुम्हाला वजनाच्या काट्यावर उभे करतात आणि तुमचं वजन समजा 70 किलो आहे, तुम्हाला 15 किलो वजन कमी करायचं, ते काय करतात, उभे राहा वजनाच्या काट्यावर, हे 70 किलो वजन आहे, ठीक आहे, म्हणा येस माझं वजन 70 किलो आहे पण मला ते 55 किलो करायचं. अवेअरनेस पहिल्यांदा माहित असू दे मी कुठे आता, आणि मग आपण ठरवूया आपल्याला कुठे जायचंय. तर जे काही मी मगाशी म्हणलं तुमचं फायनान्शियल गोल्स तुम्ही लिहिणार आहात 6 महिन्याचे, हे आता सध्या आपल्या हातात 6 महिने राहिले 2021 चे, तर या 6 महिन्यात आपल्याला कुठे पोहोचायचे हे आपण लिहिणार आहोत. आणि आता तुम्ही कुठे आहात हा अवेअरनेस समजून घ्या, जाणून घ्या तुम्हाला आत्ता काय आहे. ठीक आहे, आत्ता माझ्याकडे एवढाच पैसा आहे, आत्ता माझ्याकडे 0 बॅलन्स आहे, आत्ता माझ्याकडे मायनस मध्ये, व्हॉट एव्हर जे आहे ते आता तिथं फर्मली लिहा की हा मला हे एवढं आहे पण मला इथपर्यंत जायचंय. ठीक आहे, कारण हे जेव्हा एकदा तुम्ही समजून घ्याल आणि ते आपल्याला काढायचे डोक्यात, आणि ती जी भीती आहे, इन्सिक्युरिटी आहे, ते आपण सगळं काढणार आहोत नंतर गायडेड मेडिटेशन मध्ये. तर ते माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण तिथे मी जेव्हा तुम्हाला घेऊन जाईन त्यावेळेला मला काय काढायचं हेच समजणार नाही तुम्हाला. राईट, सो फर्स्ट होता अवेअरनेस. सेकंड इज डू यू ऍक्च्युअली वॉन्ट टू चेंज. माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हा आहे की अवेअरनेस आहे, ठीक आहे, आर यू अवेअर दॅट यू हॅव टू चेंज. तुमच्यात हा अवेअरनेस आहे का की येस मला ऍक्च्युअली बदलाची गरज आहे. आर यू रेडी टू चेंज? येस. येस, ओके. मग एक काम करा, तुमचा जो राईट हँड आहे तुमचं हार्टवर ठेवा आणि डोळे मिटा. क्लोज युअर आईज, टच युअर हार्ट अँड क्लोज युअर आईज अँड से आय एम विलिंग टू चेंज. आय एम रेडी टू चेंज. I am willing to change. 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 I am willing
I am willing to change. change. I am willing I to am willing change. to change. I I am am willing to change. I am ready to change. I am willing to release. I am willing to I am release willing to release To release all my past negativity all my all past my negativities negativity towards money. towards money. towards money. I am willing to release I am willing I to am release willing to release all negativity towards money. all negativity. all negativity in the world's money. I am willing to release I am willing to I release am willing to release all my past negativity towards money. all my past negativities towards money. Very good, very good.